हाय नाही आम्ही करू नाही पुढे करायचं नाही। तू महिलांना एकत्र कर, तुम्हाला पैसा येईलच। रेती पुलासाठी लढा देत आहोत, लोकांच्या हक्कासाठी लढा देत आहोत, ही कोणती आमची चुकी आहे? मग तुम्हालाच का माहिती भानयाच आम्ही कोणी एनओसी दिली की शोधूया आपण। आता कंपनीचे मॅनेजर आहेत ते सुद्धा बोलले की आमचं चुकलंय। नाही तुमच्या तेच तर बोलते ना मी। होणार नाही जर आम्ही चुकीचं काही करत असतो ते पण आम्हाला सांगा ना। तुमच्या ज्या काय म्हणजे डिमांड्स किंवा काय तुमच्या मागण्या असतील त्या तुम्ही मांडाव्यात। म्हणजे ग्रामस्थांनी नवापाड्यातल्या सगळ्या ग्रामस्थांनी आपापल्या काय आणि अडचणी किंवा काय बोलायचं असेल ते त्यांनी बोलावं, म्हणजे आम्हाला त्याची उत्तरं देता येतील। त्या ग्रामस्थ मंडळांनी कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा एनओसी दिलेली नाही आणि तसं पत्र मी सर्वांना आमच्या माझे जे सहकारी आहेत त्यांच्या सहीने सर्वांच्या माहितीसाठी मी दिलेला आहे। राहायला म्हणजे जो एनओसीचा मुद्दा आहे तो आम्ही म्हणजे कोणीही एनओसी दिलेली नाही, म्हणजे नवापाड्याच्या वतीने मी बोलतोय, नवापाड्याने कुठल्याही प्रकारची एनओसी किंवा ना हरकत प्रमाणपत्र पुलाचं बांधकाम काम चालू करण्यासाठी दिलेलं नाही आहे। याची सर्वांनी कृपया समजून घ्यावं आणि अजून काय तुमच्या असेल ते मांडावं। पहिला मुद्दा आहे तो एनओसीचा, तो एनओसी कोणीही दिलेली नाही आहे। व्यासपीठावरील सर्व आपले ज्येष्ठ जमलेले सर्व गावकरी तर सर्वप्रथम सुरुवात होण्याचं कारण म्हणजे जे आपल्याला आपल्या गावकीनी किंवा सोसायटीनी जे कागदपत्र जमा करायला सांगितले त्यातून याची सुरुवात झाली माझ्याप्रमाणे, बरोबर ना अध्यक्ष साहेब? हां, तर त्यातूनही सुरुवात झाली। तर पहिला प्रश्न असा एकच आहे की जे आपण कागदपत्र जमा केले त्यामध्ये आपला पहिला पॅन कार्ड, दुसराला आधार कार्ड, तिसराला आपला बँक पासबुक आणि चौथा आपला फिशरीज कार्ड। तर माझा असा एकच प्रश्न आहे की जे आपण डॉक्युमेंट जमा केले ते आपल्याला सोसायटीला किंवा आपल्या गावकीला कोणाचे आदेश होते किंवा कुठल्या हायर पोस्टने ते आपल्याला कळवण्यात आलेलं की असे डॉक्युमेंट करा, जमा करा त्याचं समजलं ना माझा प्रश्न आहे की कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या बोलण्यावरून आपण हे डॉक्युमेंट लोकांना जमा करायला सांगितले? पहिला प्रश्न। ह्याचं उत्तर आता आपल्या ज्या सोसायटीचे सदस्य इथं बसलेले आहेत त्यांनीच द्यावं असं मी त्यांना विनंती करतो। जे चेअरमन साहेब आहेत प्रदीप नागवा यांनी आदेश दिलेले आहेत, आम्हाला लेखी आदेश दिलेले आहेत सेक्रेटरीच्या सहीने तुम्ही एवढे कागद प्रत्येक नागरिकाचे जमा करा। त्याप्रमाणे आपण हे सगळे कागदपत्र जमा केलेली आहेत। आपल्याला सांगितले की असे पर्सनल डॉक्युमेंट तुम्ही जमा करा, तर तुम्ही त्यांना प्रश्न केलाच नाही का की असे लोकांचे पर्सनल डॉक्युमेंट आपण का जमा करतो, कशा करता जमा करतो आणि त्याचं कारण काय? ऑर्डर वरून कुठून आलेल्या ऑर्डर, त्याच्या सरकारकडून आलेल्या, ब्रिज करून आपल्या एफकॉन कंपनीकडून आलेल्या किंवा MMRDCच्या कार्यालयातून आलेल्या किंवा मुंबई मॅरिटाईम बोर्ड यांच्याकडून आलेल्या, कोणाकडून आलेल्या त्याचं स्पष्टीकरण द्यावा। असा बोलण्याचा मुद्दा मी टोचून नाही बोलत, कारण आपले सदस्य आहेत 7 सदस्य आहेत, आपली मेजॉरिटी आहे माझ्या मते गावकीमध्ये सोसायटीमध्ये। मग आपला विचारायचा हक्क आहे की आपण कशा करता डॉक्युमेंट जमा करतो, त्याचा नुकसान काय, फायदा काय आपल्याला समजलं पाहिजे ना। कॅटेगरी वाईज C1, C2, C3, C4, C5 अशा कॅटेगरी वाईज कॅटेगरी करून सर्वांचे पेपर जमा करून तुमच्याकडे ठेवा। जेव्हा ऑर्डर किंवा सर्वे येईल तेव्हा आम्ही पेपर्स आमच्याकडे मागू आणि मध्यंतरी आम्ही त्यांना पण सांगितलं पण की पेपर्स आम्ही जमा करू काय, तर ते बोलले की पेपर्स तुमच्याकडे सेफ राहू दे, इथं आले तर मग अस्ताव्यस्त पडतील, त्यामुळे आम्ही नवापाडा सोसायटीमध्ये पेपर सेफ साईडमध्ये ठेवले। ज्या दुसऱ्या पाड्यांना किंवा दुसरे जे सेवकर आहेत किंवा बोरीकर आहेत त्यांना आम्ही विचारलं की अशा कॅटेगरी कोण डिसाईड करतं? आपली मच्छीमार संस्था डिसाईड करते की जे आपल्याला सरकारकडून निधी येतो, MSRDC कडून निधी येतो ते डिसाईड करतं की? म्हणजे मला पहिला प्रश्न असा पडलाय की अगोदर सर्वे नाही झाला,
काहीच नाही झाला. आणि डॉक्युमेंट कशा करता जमा केले आपण? अगोदर ब्रिज होतो तेव्हा अगोदर सर्वे होतो, त्याच्यानंतर आपण डॉक्युमेंट जमा करायचे असतात. प्रश्न हाच पडतो, डॉक्युमेंट एवढ्या लवकर जमा का केले? कारण कुठलाच सर्वे झाले नाही. आपल्या गावात कुठला सर्वे झालाय? बोला, वजन बोला. LARR ऍक्ट 2013 त्याच्यानुसार अगोदर SIA सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तो काढल्याशिवाय कुठलाही म्हणजे डॉक्युमेंट जमा करण्याचे आपल्याला हे येत नाही माझ्या अकॉर्डिंग, आणि माझ्याकडे नाही, अकॉर्डिंग टू लॉ. आणि जर त्याच्या कॉपीज तुम्हाला पाहिजे असेल तर मी आता कॉपीज काढतो आणि डिस्ट्रीब्यूट करतो सर्वांना, म्हणजे कुठलीही शंका राहणार नाही. जर ऑर्डर आली तर बग्गडमध्ये लोक एखाद्याचं डॉक्युमेंट राहील, एखाद्याचं डॉक्युमेंट नाही भेटणार, त्यासाठी अगोदर आपण तयारी करून ठेवण्यासाठी डॉक्युमेंट जमा केले. सोसायटीत पण जमा नाही केले, आपल्या इथंच सेफ ठेवलेत ते. अजून कोणाचे कोणाचे डॉक्युमेंट कोणाला दिलेले नाही आहेत ते, हे लक्षात घ्या तुम्ही. कोणाचे डॉक्युमेंट दिलेले नाहीत पर्सनल गोष्टी, ज्या गोष्टी आहेत पर्सनल इथं आहेत ऑफिसमध्ये. आणि चेअरमन सरांनी मला तेच सांगितले, त्या डॉक्युमेंट तुमचे सेफ ठेवा, तुमच्या इथे ठेवा. जेव्हा आपल्याला ऑर्डर निघेल, बाबाची कॅटेगरी तयार होईल तेव्हा लोकांची भगदड नको म्हटलेला म्हणून डॉक्युमेंट एका जागेवरती ठेवा. प्रत्येक पाड्याचे प्रत्येक नागपूर त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. सोसायटीमध्ये अजूनपर्यंत कोणते डॉक्युमेंट जमा नाही झालेले आहेत. सर्वांनी आपापल्या पाड्याचे आपापले ऑफिसमध्ये ठेवलेले आहेत डॉक्युमेंट. म्हणून हे तुमचा चुकीचा समज आहे. डॉक्युमेंट आम्ही दिलेले आहेत आणि ते अजून जमा नाही केलेत, हे नाही केलेत. जमा नाही की बाबा ते सेफ मध्ये इथंच ठेवलेले आहेत. तुमचं पर्सनल डॉक्युमेंट इथंच आहेत. एखाद्याला जर डाऊट असेल तुम्ही उद्या या, तुमचे डॉक्युमेंट घेऊन जावा तुम्ही पर्सनल डॉक्युमेंट. आम्हाला काय हरकत नाही. डॉक्युमेंट फक्त ह्यासाठी ठेवले होते का बाबा जेव्हा अर्जंट लागतील, जसं तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला तर तेवढा लॉ माहिती नाही, जे तुम्ही सांगितलं ही कॅटेगरी आहे, ती कॅटेगरी आहे, सो कॅटेगरी आहे, जेव्हा ते सर्व होईल, छाननी होईल, काय होईल, तेव्हा बाबा आपण आपले डॉक्युमेंट पटकन दिले पाहिजे. त्याच्यामध्ये आपला डिले नाही झालं पाहिजे. त्यासाठी ते डॉक्युमेंट फक्त जमा करून आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेले आहेत. आणि आपलेच नाही, पुणे 7 पाड्याचे ठेवलेले आहेत. आणि जे काय नुकसान भरपाई जे काय येणार आहे ते आपल्या गावात नाही येणार आहेत, पूर्ण 7 पाड्याला येतील ते. आणि कधी येतील, काय येतील, किती टाइम चालेल, 1 वर्ष चालेल, 6 महिने चालेल, 2 वर्ष जातील, पण जेव्हा ते येतील तेव्हा ते सर्वांनाच येणार आहेत. ही बाबा सर्वांनी नोंद घ्यावी. पण अकॉर्डिंग टू लॉ अगोदर सर्वे होतो. सर्वे झाला का आपल्या गावात कुठल्या प्रकारचा? मुद्दा हाच आहे ना. अगोदर सर्वे नाही, काय नाही, मग डॉक्युमेंट कशाला जमा केले? मुद्दा हाच आहे. आपण माहिती आहे, घुमून फिरून माहिती आहे, त्याच पॉइंटला येतो. अगोदर कुठला सर्वे नाही झाला, काय नाही झाला, मग डॉक्युमेंट कशासाठी जमा केले? आणि आता ऐका अजून एक आहे, जे सर्वेला येतात, काहीतरी त्यांचा आहे, ती संस्था आहे, ती आपल्याकडे सर्वेला येते आणि ते पर्टिक्युलर आपल्याला टाइम देतात. ऐसा नसते की घाईल करा, 5 दिवसांत करा की 10 दिवसांत करा. ते तसं आपल्याला सांगत नाही. ते सांगतात टेक युअर टाइम अँड टेल अस व्हॉट आर युअर नीड्स अँड व्हॉट आर युअर भेटला नाही काय बोलायचंय मला ते आहे नाही. तू जे बोलतोस ना एकदम बरोबर आहे. डॉक्युमेंट कुठं जमा केलेत, कुठं कुठल्या ऑफिसला जमा केलेत ते तरी मला सांग. जमा करण्याचा प्रश्न, पण आपण तर नाही, आम्ही तुम्हाला जागेवर ठेवलेले आहे. आम्ही तुम्हाला बोलत पण नाही की कुठल्या कोणाला अजून डॉक्युमेंट दिले असं आम्हाला बोलतं की आम्ही तुम्हाला आरोप करतो का की आम्ही बाबा मी बोलतो ना, आता तुम्हाला बोलू दे, नंतर तू तुम्ही असं बोलता की आमचं म्हणणं आहे की आम्ही इथं डॉक्युमेंट आरोप करतो. माझं म्हणणे असं आहे, सांगतो, माझं म्हणणे असं आहे, डॉक्युमेंट फक्त जमा केलेले आहेत ते सोसायटीमध्ये आहेत. कुठले संस्थेला का कुठल्या प्रायव्हेट कंपनीला का कुठले कोणाला दिलेले नाही आहेत. डॉक्युमेंट फक्त जमा करून सोसायटीमध्ये ठेवलेले आहेत. आपलेच नाही, पूर्ण 7 पाड्याच्या आपापल्या पाड्यामध्ये ऑफिस ठेवलेले आहेत. हे लक्षात घ्या. जर तुम्हाला असं मन असेल काही डॉक्युमेंट कोणातरी गेलेले आहेत, प्रायव्हेट इथं गेलेले आहेत, काही असा काही संबंध नाही, किंवा तुमची गैरसमज जर होत असेल काही डॉक्युमेंट आपल्याकडून घेतले आहेत, पॅन कार्ड, आधार कार्ड, सो अँड सो, आणि ह्याच्या थ्रू त्यांनी परवानगी घेऊन बाबा त्याचं काम चालू केलेलं असेल त्यांनी, तर हे पण चुकीचं आहे. तुमचे डॉक्युमेंट कुठंच नाही गेलेले आहेत, जागेवरतीच आहेत अजूनपर्यंत. आणि बाय लॉ तुम्ही आता तुम्ही लॉचं शिक्षण करता, तुम्हाला माहिती असेल, जे काय असेल लॉ ते तुम्ही लोकांना नीट समजावा आणि सांगा काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि ते लोकांना सांगा की तुमचे डॉक्युमेंट इथंच आहेत म्हणून, कोणाला दिलेले नाही अजून. आपल्या करंजा गावामध्ये हा प्रोजेक्ट आलाय प्लस, तो इतर कुठून न जाता आपल्या नावापाड्यातनं चालू. त्यामध्ये नावापाड्यातली आपली बरीचशी लोक इफेक्टेड आहेत, 4 वाजता या वाजता, आणि आपण पण होता. तर त्यामध्ये आज 4 महिने झालं. तर आता त्यांनी जो ब्रिज येते त्या कंपनीचा, त्यांनी काय गावकीशी काय सोसायटीशी
कुठलाच संपर्क आजपर्यंत साधला नाही. मग ते त्यांना सामान ठेवायचा भाडा सोसायटी कसा घेत आहे, त्यांची माणसं येऊन परस्पर सोसायटीला का भेटतात. मग आपल्या गावांचे जे 7 सभासदान सोसायटीचं ते काय करतात. ही गावांच्या समोर वस्तुस्थिती मांडायला नको काय. लोकांशी आमच्यासारखे अनाडी लोकांशी उठाव करून काय तुम्हाला विचारायलाच पाहिजे. आणि आजपर्यंत 4 महिने झालं तर त्यांना कोण विरोध केला. आता गावांची लोक थोडी जागृत झाली, त्यांची विरोध केला तोच. तरी तुमचा त्या गोष्टीला 7 सभासदांचा कोणता रिस्पॉन्स आहे काय. एकदा आलो 2दा आलो पण कोण लक्ष द्यावं नाही. म्हणजे हे काय आमचं पर्सनल काम आहे. आता एक तुम्ही स्पष्टीकरण द्या आम्हाला. इव्हन अध्यक्षांना तरी 4-4दा 5-5दा बोलवायला लागतंय. तुम्ही एकत्र बसायचं असलं. आज अध्यक्षांच्या घरात तुमची प्रायव्हेट मिटिंग झाली, त्या मिटिंगला घेऊन तुम्हाला टायमिंग आहे आणि गावकीच्या समोर येवायला टायमिंग नाही. ते सोसायटीत भाडा जमा झालेला आहे. तो भाडा कुठे जमा झाला तुम्हीच सांगा. कुठे जमा झालेला आहे. हां, सोसायटी कोणाची आहे. हां, आपली सर्व लोकांची आहे ना. ते सोसायटी खाल्ले पैसे का दुसऱ्या पाड्यांना दिले पैसे. ते सोसायटीमध्ये जमा. थांबा काही. सोसायटीने ऐका माझं, सोसायटीने पैसे खाल्ले नाही. अरे बाबा, सोसायटीत पैसे जमा खाल्ले नाही आम्ही बोलत. त्याचा रेकॉर्ड पण नाही दाखवला ना कोणाला. रेकॉर्ड दाखवलाय त्याचा कोणाला नाही. आता आम्हाला याच मीटिंग माध्यमातून कळलंय की सोसायटीनं ते ज्या विकायला 20-20 रुपये घेतात ते 500-500 रुपये लोकांना दिलेत. काय गरज आहे. याचसाठी लोकांकडनं पैसे घेता तुम्ही. याचसाठी घेता काय. तुमच्या सदस्यांच्या तोंडातून ऐकलंय आम्ही हे. ते दिले तुमच्या तुमच्या अध्यक्षाला विचारा. लोक तुमच्या विचारी जातात. कोण मच्छी तोडते, कोण काय करते. तुम्ही हक्काने 20 द्या नाही तर जाणार नाही, 20 द्या नाही तर जाणार नाही. हे काय. मग तुम्ही ते तुमचे प्रमुख पाहुणे येणार, त्याच्यात पब्लिक नाही येत, त्यांच्यासाठी 500-500 रुपये त्यांना देणार आणि बसायला पब्लिक जमा करणार. हा कुठला न्याय आहे. एक मी इच्छितो एक सांगण्यासाठी. हे 500-500 वाटायचे नाही वाटायचे ह्याची सोसायटी याचं गावकीमध्ये मिटिंग झाली होती की नव्हती झाली मला सांगावे. तेव्हा माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की लेडीज लोकांनी सांगितलं की आम्हाला ते पैसे नको म्हणून. आम्हाला ठीक आहे, तुम्हाला पाहिजे मीटिंग नाही पाहिजे. आम्हाला याला विरोध आहे आमचा. तुम्ही याच्यावर क्लिअर पण द्या. विरोध तुम्हीच आहे सांगा. आमचा. हा, आणि याच्या वरती पण मी सांगते, ज्या हॅलो. माझ्या आयाबाईंनी जातात मच्छी विकण्यासाठी त्यांच्याकडून पण 20-20 रुपये नाही घेतले पाहिजे. तुम्हाला ह्याचसाठी वाटायचे असतील तर कशाला घेता त्यांच्याकडनं. नका घेऊ. तुम्ही सोसायटीतनं तो खर्च करा ना. हॅलो. 500-500 रुपये जे वाटले आता चर्चा चालली तर आपल्या पाड्याला पण 500-500 रुपयासाठी विचारलं होतं आणि बलिनी भर मीटिंग मध्ये तिथं सांगितलं होतं आपल्याला 500-500 रुपये प्रदीप द्यायला तयार, म्हणजे प्रदीप नाही, करंजा मच्छीमार सोसायटीचा चेअरमन द्यायला तयार आहे. त्यावेळेला तिथं जिथं देवळाच्या समोर आपली मीटिंग झाली त्यावेळेला आपण सांगितलं की आम्हाला त्या 500-500 रुपये नको आहेत. ते पैसे ऐकून घ्या, मी काय सांगते. ते पैसे कुठून देणार आहेत हे आता तुम्ही, मला पण माहिती नव्हतं कुठून देणार आहेत, ते नंतर मला समजलं. मी सर्वप्रथम या सभेला उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थांचा मी आभार मानते. आज ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, देवाच्या कृपेने जी काही संधी मिळते आपल्याला आणि ती संधीचा आपल्याला कसा फायदा उपभोग जो काही शब्द असेल तो आपल्यासाठी कसा घेता येईल. मी परत एकदा जी तुम्ही एक जातीने या विषयासाठी उतरला तुमचा मी आभार का मानते. कारण जो विषय आहे तो विषय काय आहे, आपण जेव्हा रेवस रेड्डी फुल येणार आहे
तुम्ही आज या समाजाने आपल्याला एका जबाबदार पदावर बसवलं असेल, बसवला कुठंच तडा गेली नाही पाहिजे, गालबोट नाही लागला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जेव्हा वेळ देता एक समाजासाठी, त्या समाजाचं तुम्ही एक बांधिलकीचं माणसं असता, त्या तुमच्या कळत न कळत आज पेपर जमा केलं. पेपर जमा केल्यानंतर जी मगाशी तुम्ही जी उत्तरं दिली, ती उत्तरं आता इथं काय जरी बोललो तरी ज्यांच्या चुका समोर येतील त्यांना ते दुःख होईल. आज ही मीटिंग व्हायला कारण काय, तर जो यंग जनरेशन त्या विषयावर आवाज उठवतंय तेव्हा ही मीटिंग होते. आता तो आवाज उठवतोय समाजासाठीच आहे, पण तो उठवीत असताना आपल्या समाजात वादविवाद होतील नाही. आपले पाड्यान खास करून नवा पाडा याची काळजी आपण घेणे गरजेचं आहे. ज्यांनी चुका झाल्या असतील, ज्यांच्याशी कळत न कळत चुका झाल्या असतील, त्या आता आपल्याला सुधरिता येतात काय, आणि सुधरिता येत असतील तर त्या सुधराच्या माध्यमांशी आपण काम करूया. तुम्ही काय केलास, मीनी काय केला यावर चर्चा करून, कारण नसताना आपण वादावाद करून आपले यान हे करू नको. जो चित्र समोर येत आहे तो आपल्याला बोलायचं वाटतंय आणि बोलायची संधी मिळते. कारण नसताना आपण हे कोणी केला, ते केला काय, नाही केला काय. आता ज्यासाठी आपण आज जमलून, माझी तुम्हाला या क्षेत्रात म्हणजे संस्थेच्या कमिटीवर आहे, ज्याने जे अध्यक्ष आहेत आणि ज्यांनी नवीन कमिटी स्थापन केलेली आहे या रेवस रेड्डीसाठी, त्या एक जात त्यांनी व्यवस्थित काम करून त्या मतभेद, भले ठीक आहे, यो आयला तू ना आयला, आणि एक चांगला, कारण तुमच्या ज्या क्लिपा बघल्या त्या क्लिपने एक चांगला व्यक्तिमत्व जे मला वाटतं तुमचाच होता का, ज्या कोणी हजर राहतील महिला त्यांचाच विचार केला जाईल. चांगला आहे, जे चांगलं आहे ते चांगलं आहे का, ना तर काम करणारा करीत राहते, कोण हजर राही नाही, आणि फक्त भरपाई काय, भरपाईसाठीच आपण हे करीत असू. काम करताना जी लोक आपल्यासाठी वेळ देतात त्यांचा आदर करा. ते चुका करीत असतील तर त्यांना प्रेमाने बोला, काही चूक केली हो तुम्ही, आणि ते बोलून जर सुधरत नसतील तर कडक भाषा बोला. आपण मुद्दा मांडला, एकदम चांगला मुद्दा आहे. त्या कायद्याच्या अनुषंगाने आपल्याला आपली नुकसान भरपाई मिळवायचा अधिकार आहे, आणि तो मिळवत असताना त्यासाठी काय आपल्याला गरज आहे, कोणची गरज आहे, तर त्यासाठी आपण तुम्ही जे समाजासाठी काम करता, कमिटी, नवीन कमिटी, तुम्ही एकत्र काम करा आणि समाजाला न्याय कसा मिळेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, आणि ते करता. त्यांना मी बोलायचं हे नाही. काम करीत असताना ठीक आहे, एखादा माणूस कोण फोन उठविना, हे सगळं बरोबर आहे, सगळ्या चर्चा झाला. आता तुम्ही मगाशी एक मुद्दा बोललात बघा का, यासाठी तुम्ही एक प्रायव्हेट मीटिंग घेतली, अगदी बरोबर आहे. योगायोगाने त्या मीटिंगला मला पण बोलवला होता. ती मीटिंग करण्यासाठी होती तर काही उद्रेक होऊ नये, त्या बीजात काही झालेलं नाही, आणि देवाच्या कृपेने मला माझी स्तुती करणे बरोबर नाही. ते त्यांनी सांगितलं का तुम्ही नाकवा या चर्चा मी त्या करायचं आहे. आज त्या आपण बोलतून त्यांना मी तयव बोललो, ज्या तुमच्या चुका आहेत त्या तुम्ही मान्य करा. चुका नसतील आणि ते खोटं आरोप लावित असतील तर तरी तुम्ही आवाज उठवा. हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आपला वेळ वाया जाते. आपला जेटीचा विषय तोच विषय काढा, इथं तिथे विषय भरकटून देऊ नका. ब्रिजचा विषय चालू आहे ना आपल्या. ओके मॅडम, सॉरी माझी चूक झाली. मी झाला समजलो. हा, आता जेटीचा विषय आहे. मी का सांगायला गेलो होतो, कारण तुम्ही जेव्हा क्लिप बनवता तर ती आपली काळजी असली पाहिजे का जेटीवरच कॉमेंट्स करायला पाहिजे, जेटी रेवस पुलावरच कॉमेंट्स करायला पाहिजे. जो आपण एखादी चुकीची कॉमेंट्स करतो
तो मी आम्हाला बोलायचा वाटतंय किंवा तुमच्यासमोर मांडायला वाटतंय, तो मुद्दा नाही. तुम्हाला वाटतंय नाही, आपण फक्त जेटीवरच बोलूया. हेतूच जर असेल का कायदेशीर मार्गानेच करायचा, काही हरकत नाही. पण माझं मत एक म्हणून सांगतो, हा चुका झाल्या नाही झाल्या देवाला माहिती, पण ज्या प्रोसिजर प्रमाणे हा कायद्याच्या अनुषंगाने कायद्याची बाजू ती आहेच, पण त्या कायद्याच्या बाजूने जावाचं आहे आपल्याला. आपली सगळी तयारी चाललेली आहे, पण ती तयारी होत असताना ते कॅटेगरीचा विषय आहे. कारण पहिली गोष्ट सर्वे झाला पाहिजे, बरोबर आहे. हा, ते सर्वे झाल्यानंतर ते ठरवतील काय बाधित कोण आहे का आहे, तर त्यांना अधिकार आहे का आपल्याला अधिकार आहे त्यावर मला काय माहिती नाही. तुम्हाला हे करते कायद्याच्या अनुषंगाने जरूर करा, त्याला काहीच विरोध नाही. प्रत्येक मच्छीमाराला आपल्याला बाधित दाखवायचं आहे, त्याची कॅटेगरी ठरणार असेल का बाबा कालवंडीवाला, दारवाला, आमचा नागरिक, याचा जर सगळ्यांना या निमित्ताने नुकसान भरपाई मिळत असेल तर जे काय प्रयत्न करायचा ते करावं. आणि त्यासाठी जे काय लागल त्यासाठी जशी तुम्ही सोबत काम करता तुम्ही एकमेकांना विश्वासाने घ्या. परत एकदा तुम्हाला सांगते, आणि तुम्हाला वाटत असेल का आम्ही अध्यक्षाला फोन केला, अध्यक्ष फोन नाही उकली, हे नाही, तुम्हाला यान काही सुधारित करायचं असेल, कमिटी बदलाची असेल, हे बदलाचं असेल, तसा विचार करा. पण काही चुका आपल्याकडशी होऊन वादविवाद होतील ना याची फक्त काळजी घ्या. तर ही कमिटी बनवण्याची वेळ ती आपल्यावर का आली, कशा करता आली आणि कमिटी कशी झाली? पहिली गोष्ट, आज आपली मेजॉरिटी विन्स असा एक म्हण आहे, ती बोलतात मेजॉरिटी विन्स. आज आपल्या पाड्यातल्या नवापाड्यातली मला 7 आहेत ना सदस्य आहेत, 7 सदस्य. तर आज आपल्या नवापाड्यातले 7 सदस्य असून ही कमिटी बनवण्याची वेळ आपल्यावर का आली? पहिला सर्वात मोठा प्रश्न हाच आहे, आपल्यावर आज कमिटी बनवण्याची वेळ का आली? आणि जी कमिटी आपण बनवली ते तुम्ही बोला ना, मी बोलून फायदा नाही. मी दिसतं मी टार्गेट होईल इथं. त्यांना माईक देत बोलू दे ना. आज कमिटी बनवण्याची वेळ का आली? कारण आपले सदस्य बोलतात की आम्हाला चेअरमन काय सांगत नाही, ते परस्पर सर्व करतात, आम्हाला समजून घेत नाही. त्या कारणाने ही कमिटी बनलेली आहे. ही कमिटी बनवण्याची खाज ना आम्हाला होती ना गावकऱ्यांना होती. जर आपल्या पदाधिकाऱ्यांनी हा आज पुढाकार घेतला असता, आम्ही म्हणत नाही घेतला, तुम्हाला माहिती तुम्ही घेतला की नाही घेतला, जर हा पुढाकार तुम्ही घेतला असता तर ही वेळच नसती ना. आणि जर आणि मी अजून एक पण सांगतो, जर या अर्थानं आपल्या जे आपण चाललोय त्यांनी जर नाही नसेल भेटला, आपण कोर्टात जाऊ. कोर्ट आपल्याला म्हणजे समोरून कोर्ट नाही येणार आपल्याला आपल्या हक्क द्यायला. आपल्याला त्यासाठी भांडावं लागेल. कशा करता भांडावं लागेल, कशासाठी म्हणजे कशा रीतीनं भांडायला लागेल, या कायद्यानुसार भांडायला लागेल. आणि आज उभं राहून इथं हे पण सांगतो, जोपर्यंत या गावकीला न्याय भेटत नाही तोपर्यंत माघार घेतणार नाही. साहेब बोलले की जर एनओसी कोणी दिली नाही, आमच्यातली तरी कोणी दिली नाही, पण याच्या आधी त्याने पाऊल उठवायला पाहिजे होतं ना आपल्या आधी, की गावकी पाऊल उचलते तर आम्ही त्याला जर 4 फोन करतो तर त्याने फोन पण उचलला पाहिजे. आम्हाला माहिती आहे ते तेव्हा इथं हजर नव्हते. त्याच्यानंतर हजर झाल्यानंतर मीटिंगला 10 फोन केल्यानंतर पण ते येत नव्हते. तर दुसऱ्या त्यांच्या यांनी घेतली पाहिजे ना मीटिंग, की आपल्या गावात काय चाललंय. त्याने चेअरमननी सांगितलं की हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे, आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. बरोबर, गव्हर्नमेंट कोणाचं घर उचलून त्याच्यावर टॉयलेट बांधू शकते काय? नाही बांधू शकत. टॉयलेट पण गव्हर्नमेंटचेच आहेत ना. मग आपण जर गावातनं रजामंदी दिली नाही तर ते काय करू शकतात? त्या जे कंपनीचे मॅनेजर आहेत ते सुद्धा बोलले की आमचं चुकलंय, की आम्ही तुमची पहिली सर्वे करायला पाहिजे होती. मग ते त्यांना चुकी झालेली आपण कळवून दिली ती त्यांनी द्यायला पाहिजे होती.
येणार, हा येत नाही म्हणून मी येत नाही. नाकवा नको यायला. अरे नाकवा पण 320 बायका जमल्यात. 200 हा ती तुमची मीटिंग आहे. 320 बायका जमल्यात. कुलात्री जसं दादा बोलला का या ताईनं भाषण केलं की मी भाषण का केलं सगळ्यांना समजू दे, नाहीतर त्या लोकांना काय वाटेल धरती पुढे पुढे होते तर धरतीच्या घरातल्यांची पण ती नावं ऍड करते. बरोबर ना? हा, मी कोणाची नावं ऍड करत नाही. माझी मी तेव्हा पण बोलली की माझी एकटी आई जरी आहे तरी का मी तिचं नाव नाही ऍड केलंय. मग मी जो भांडेल त्याला भेटेल. आज जर आला देवाच्या कृपेनं तर तुम्ही पुढे वर तुम्ही बोलाल आम्ही केलं, नाही सगळ्यांनी केलं. मी तेच बोलते, तुम्ही सगळे प्रतिसाद द्या, आम्ही पण तुम्हाला प्रतिसाद देतोय. मग आता तुम्हाला सांगते, ज्या दिवशी आम्ही मीटिंग ठरवली रात्रीची 8 वाजता वासुदादा सांगायला आला. सूरजला, कुंदन दादाला आणि वेदांना बोलवलं का आम्ही मीटिंगला येणार ना, आम्ही बाहेर चाललो. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच नागपूर संघामध्ये हजर होते ते. मग तुम्ही सॅटर्डेला जाऊन शनिवारी हजर होते तेव्हा बोलवायचं पब्लिकला, तेव्हा मीटिंग घ्यायची. पब्लिक घरातच आहे, कुलात्री कुठंच जात नाही. सगळे नागपूर जातात. त्यांच्या या बॅगा इथून आले ते की तिथे जातात. आमचा त्यांचा तो पर्सनल विषय आहे. पण 8 जण तुम्ही पदावर आहात तर तुम्ही 4 जण आहात तर तुम्ही 4 जण तर मीटिंग घ्या. आम्ही कुठं बोलतो की सगळे जण या. तुम्ही कारण सांगता, आज हा नाही उद्या तो नाही, सगळे नागवा हजीर पाहिजे. म्हणजे काय यांची लोकांची गरीब जनतेची काय व्हॅल्यू नाही? व्हॅल्यू आहे की नाही? मग आपण काहीच नाही बोललो नाकवं काय गरीब काय, आपण काहीच नाही. थांब पप्पा, आपण बोललोच नाही की नाकवांचा गट दुसरा की कुलात्र्यांचा गट दुसरा. आमचा एकच म्हणणं होता, जी लोक हजर राहत नाही त्यांना हजर राहू दे. ती पण गावकीच आहे ना, नाकवा एक म्हणजे काय दुसरं काही नाही, ती गावकीच आहे ना, त्यांनी पण हजर राहू दे. आणि क्लिअरली त्यांना सांगू दे की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे किंवा नाही आहे. जसे आता विलास काका बोलले की शेठ नाराज झालेत. आता माझा एकच प्रश्न, आपण असा काय चुकीचा करतो की शेठ नाराज झालेत? विचारा ना त्यांना, आपण काय चुकीचा करतो का? मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं का नाराज झाले ते पण तुम्ही जरा स्पष्ट केलं तर अजून बरं होईल. थांब, ते काय बोल म्हणाले की आपण दुसऱ्या रॅल्या काढल्या आणि घोषणाबाजी दिली. तर काय घोषणाबाजी दिली? आता जर आपल्या इथं पाहुणा आला, ऐका आपल्या इथं राणे साहेब आलेले जेव्हा राणे साहेब ते पाहुणे आहेत ना, त्यांचा नाही जय जयकार करणार, मग कोणता करणार घरात? आणि तुम्ही म्हणता बालदीताई पण आमच्याच आहेत, आम्हीच त्यांना निवडून दिलंय. आम्ही असं बोलत नाही ते आमचे नाहीत. तुम्ही लोकांच्या मध्ये गैरसमज नको करू की शेठ नाराज झालेत म्हणून लोक येत नाही, असा तसा, ते काहीच नको. आणि हे पण बोलले, बल्ली काका हे पण बोलले की नाकवं येत नाही, त्यांच्या बायकांना ते धारे नाव घेऊन बोलतंय. कारण बोलले, लोकांसमोर बोलले नाकवं येत नाही आणि नाकवं त्यांच्या बायकांना धारित नाही, तर मी माझी बायकोला नाही धारी. तर माझा प्रश्न एकच, आम्ही असं काय वाईट करताव, काय चुकीचा करताव की नाकवा येत नाही का त्यांच्या बायकांना धारित नाही? आमचा म्हणणं येऊ नाही. तुम्हाला येवाच असेल या, नाही येवाचं तर नको येऊ, स्पष्टपणे सांगा. म्हणजे पुढे काही पाऊल उचलताना तुम्हाला विचारणार नाही आम्ही. बरोबर नाही? मेन प्रश्न आहे साथीचा. जर तुमची साथ असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आम्हाला काय हरकत नाही, करू आपण पुढं. झालं का बोलून साहेब तुमचा? हो झाला बोल. आम्ही त्यांच्या पुढे असतो, तुमच्या सोबत तर असतो 100%. पण हा विषय फक्त नवापाड्याचा नाही आहे. तो जो काही आपल्याला येणार आहे तो सर्वांना येणार आहे, सर्वांना येईल तो आपल्यालाच येईल. त्याच्यामुळं आपण काहीतरी हे करताना कोणाला, म्हणजे आपली दुसरी पण कामं आहेत. हा नवापाडा ब्रिजच नाही आपले, सॉरी रेवसचा ब्रिजच नाही, दुसरी पण कामं आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी गालबोट नाही लागला पाहिजे, याच्यासाठी आम्ही फक्त तुला ते पण खलवासा गेला की मी तुमच्या सोबत किंवा नाही का नाही की बाबा ते झाला त्या दिवशी तसा प्रकार झाला. दुसरी पण आपली, अरे बाबा तोच प्रकार झाला जो घोषणाबाजीचा. त्याच्यामुळं चुकीचा घोषणाबाजी मला नाही वाटत करायची, मला थोडासा चुकीचा वाटला, मी माझा वक्तव्य. हो, तुम्ही जी घोषणाबाजी केली ती एकच जण विचारा, एकच जण बोला. हा
घोषणाबाजी केली, काय काय घोषणाबाजी केली? नितेश राणे जिंदाबाद. हो, पण त्यामध्ये काय चुकीचं आहे? हे बघ, काहीतरी आपण आपला काहीतरी वेगळा दाखवायचा किंवा कदाचित मी चुकलो असेल ते ठीक आहे. काय वेगळा हा. काय दाखवला? वेगळा काय दाखवलं त्यामध्ये? आपण वेगळा दाखवला की आपण या घोषणाबाजी यांचं सगळं वेगळंच दाखवलं ना. आपण थोडा नवा पाड्याने हे सगळं वेगळं दाखवलेलं आहे. तुझा बोलायचं इंटेन्शन काय आहे? का आम्ही बालदी साहेबांच्या विरुद्ध आहोत? नाही, बिलकुल नाही. मग तो असं का बोलतो? बालदी साहेब बिलकुल विरुद्ध नाही, पण त्याच्यामुळे ते थोडेसे नाराज झाले. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं आणि आता पण सांगतो. आणि हे ब्रिज हा एकच आपला काम नाही, बरीचशी कामं असतात जे आम्हाला महेश शेठ जवळ घेऊन जायला लागतात. तर त्या हिशोबाने बाबा आम्हाला इच्छा आहे का याच्या अगोदरच्या 2-3 मिटिंगा मी पण अटेंड केल्या, पण त्याच्यामुळे मी नंतर थोडासा पाठीमागं राहिलो बाबांनो, की आपल्या मुलं बाबा बाकीचे याला विषयाला गावट नको लागतात. म्हणजे 100% सगळा केला. गैरसमज झाला असं ठीक आहे, पण बाबा याच्या पुढं अशा काही एखादा गालबोट लागेल असं काही करू नका. नाही तर आम्ही तुमच्यासोबत होतोच. तुमच्या मीटिंग मध्ये पण अटेंड केलं, माहिती आहे ना तुम्हाला. 2-3 मिटिंग अटेंड केल्या. हॅलो, भारताचा श्रेला असता, लोकांचा गैरसमज दूर केला असता तर काय विषय होता? जसा परदीप छाती टोकपणे सांगतोय, म्हणजे चर्चा आहे काय तुम्ही गावांशी काही हालू नको, मी तुमचे घरं आणून तुम्हाला पैसे देईल. तसा तुमच्यापैकी कोण अधिकारी माणूस उठला असता, ते सांगला असता तरी धावपळ करायची गरज काय होती? तुम्हाला ऐक तू तुझं सदस्य आणि तुम्ही तुमचा बंच कोणी सांगलाव काय मार्गदर्शन केलं याबद्दल केलाव काय? हो काय नाही बोल नाही भाई बोल. मी सांगतो तुला, हो नाही केला नाही. मग यान चुकी कोणची आहे? ये तो ऐक पहिला, यान चुकी कोणची आहे? आमची चुकी आहे. आम्ही जो या रेड्डी पुलासाठी लढा देत आहोत, लोकांच्या हक्कासाठी लढा देत आहोत, ही कोणची आमची चुकी आहे? आमची चुकी आहे काय सांग? तू बोल आता मी बोला अरे तो उत्तर दे. अरे बाबा नो उत्तर देवाला म्हणलं का परत तुम्ही सांगा ऐका. तुझा मत करून द्या मला तुमचा. हो काय नाही आता कसं? मी हो काय नाही बोलायला गेलो का तुमचं परत असं ऐकून घ्या मग त्याच्यामुळे तुमचं पूर्ण बोलून द्या. हे काय केलंय तर काय आम्ही आमच्या फायद्यासाठी केला काय सगळ्यांच्या फायद्यासाठी केला? आता बोल. सर्वांच्याच फायद्यासाठी केला आणि सर्वांचाच फायदा होणार. आणि आपण केला नाही केला तरी कदाचित यांचं पण होऊ शकते. सर्वांचा होणार आहे, सातपाड्याचा होणार आहे कदाचित. सातपाड्याचं होऊ दे, आजच्या समाजाचं होऊ दे, मी तर बोलतो नाही आपल्या मार्फत या सगळ्यांचा आपले रेव्हन्यू होण्याचं सगळ्यांचा होऊ दे, तरी कोणाला हरकत नाही. आपण ही हक्काची गोष्ट आहे, ही हक्काची गोष्ट आहे. ही सामान्य जनतेच्या मुलांना शेवाची नाही, हे दुर्दैव आहे आपल्या गावाचं. जे तुम्ही पुढारी लोक बसलेला आहो खुर्चीवर, जे पुढारी लोक खुर्चीवर बसलेला आहो आणि तुम्हाला या आपल्या लोकांची आता आपले सातपाड्याची तर होतो, आपल्या नव्या पाड्याची जरी तुम्हाला जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं असतं नाही, कोणत्या टोनाची शब्द नसतं निघला. दादा मी चुकीचा बोलताय काय? चुकीचा लोकांची चुकीचा केलाय काय? तुम्ही त्यांना ऐसा अलग थलग पाडल्यासारखं करताव, त्यांना चौकटीत गेल्यासारखं पडताव. आज तू मेजॉरिटी करायला गेलास तर तुम्ही बोलताव बालदी शेठ आम्हाला सहकार्य करतोय. त्याचा कर्तव्य आहे, त्याला आपण निवडून दिलं आणि ह्याच्या पुढे निवडून देऊ. बोल समजला? तुम्हालाच बालदी शेठच्या आज नाही आम्हाला आहे, आमची काम आम्ही त्याच्यासाठी काही घेऊन जातो. आमोरी पाली येऊन तुम्ही काय दिली? तुम्ही बालदी शेठला सगळा समजावला पाहिजे होता. ही सगळ्यांची मोठी चुकी तुमची आहे. आता याच्यामध्ये काय बोलायचं सांगा? हो चुकी झाली आहे बघ. याच्या अगोदर मी मान्य करतो आमच्या चुक्या भरपूर झाल्या असतील आणि आता जो तुम्ही पुढाकार घेतला म्हणजे तर मी तेच बोलतोय का तुम्ही पुढाकार घेतला आणि तुम्हाला त्यातला अभ्यास पण जास्त आहे, तर बाबांनो ते तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू ठेवा. चांगला होत असेल तर चांगली गोष्ट आहे सर्वांसाठी. गावकीव मार्गदर्शन सगळ्यासाठी आहे. तर आपण कसं आपल्या नाव काम आहे, मग त्या 5 लोकांशी 5 गावाला वाये दिला, मानधन मिळवून दिला. मग त्यांना का कामधंदा नव्हता आणि त्यांचेच मना चांगला काय? दमा मावशी तू महिलांना एकत्र कर, तुम्हाला पैसा येईलच. तुम्ही एकत्र व्हा, पुरुष ना होत महिला तर एकत्र व्हा. म्हणून आम्ही हो पुढाकार घेतला. मग तुम्हाला काय तेवढा आम्हाला साथ देवाला नको आता? नको काय साथ देवाला? आम्हाला कामधंदा नाही. तुम्ही मला बघितला की 7 पाऱ्यांनी हिंडताय ती नाही बघाव. मग मी तरी आई हजर असतंय, सगळे बायकांना गोळा करताय. मग तुम्हालाच काम आली भानयाच आम्ही कोणी एनओसी दिली
ती शोधूया आपण आता. हो सगळे हे जे काही चुकीचा प्रकार झाला असेल, कोणी काय पैसे खाले किंवा कोणी काय एनओसी दिली, हा पैसा खाला अजिबात. अरे बाबा कोणी तो आपल्या मनांची शंका आणू. ती पोरं धावताय नाही, ती पोरं मला सांगतात काय याचा आपण आता थोडी एक खोली जर दिली भाड्याची, तर त्याचा आपण पैसा घेतोय आधी, घेतोय नाही तर त्याला खोली देतो. मग आवरा मोठा प्रोजेक्ट आला त्याचा काहीच नाही बोलला तिला. हो ते पहिली सगळं समीक्षा करायला पाहिजे होती समजा. बरोबर आहे. हो मग करा, शोध लावा, आम्ही आहोत तुमच्या सोबत. साहेब पण मगाशी बोलले जर कदाचित तुम्ही आता कायदेशीर जात असाल तर त्याच्यासोबत पण तुम्ही सांगता आम्हाला आमचा चेअरमन काय ऐकी नाही. आमचा काहीच ऐकी नाही. कोण आज चित्तू शेठ होता, हम्म. आमचा ऐकी नसता. कोण ग्रामपंचायती हो ऐकीत असेल, का नाही तो ऐकी. काय नाही ऐकलं ते झालं ते. मग तुम्हाला त्या शब्दावर विश्वास आहे काय? चेअरमननी जे सांगितलं ते शब्द पूर्ण करील? नाही पण जर तुम्हाला विश्वास आहे का जो चेअरमन साहेबांनी त्या लोकांना शब्द दिलाय तो पूर्ण करील, तुम्हाला वाटतं पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतंय? हा मग तुम्ही कसं सांगता का तो बोललाय ते खरं होणार आहे? दमागी दमागी हा, ठीक आहे. दमागी बस. जर हे बघ साहेब, जर तुम्ही जर कायद्याने असेल किंवा समजा त्याच्यामध्ये तर कदाचित बघा आपला सहकार्य बऱ्यापैकी असेल. मग साहेब पण बोलले जीआर मागून घेऊया. तो मागलाय का आपण आपल्या ऍज अ गावकी आपला कर्तव्य बनतंय का आपण त्यांच्याकडून जीआर घ्यावा? आपल्या गावाच्या अध्यक्षांनी घेतला कुठला जीआर त्यांच्याकडून? मी पण त्यांना बोलू, मला कंप्लीट करू दे, मग बोला काय बोलत आहे ते. पहिली गोष्ट असते, साहेब मी बोलतो. पहिली गोष्ट आपण जीआर मागवत असते कंपनीकडून. जीआरचा फुल फॉर्म आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन. म्हणजे त्यामध्ये सर्व असते की ब्रिजचा डायमीटर काय आहे, भरपाई येणार तर कशी येणार, म्हणजे ब्रिजची सगळी इन्फॉर्मेशन. आता एक मुद्दा आपण बोलतो म्हणजे बोटीवाल्यांचा, मी नागवा शब्द नाही वापरत, बोटीवाल्यांचा शब्द वापरतो. आता आज उद्या आपल्या बोटी तिथून येवण जावण करतात, मग उद्या जर ब्रिजची उंची कमी पडली किंवा जास्ती पडली किंवा काय झाला मग त्याला जबाबदार कोण आहे? प्रश्न पडतो ना मनात. त्याला जबाबदार कोण असला पाहिजे ना. पहिला मुद्दा तो झाला. आणि दुसरं काय बोललो मी, कायदेशीर जाण्याचा. जर आपण गावकीनी सर्व त्यांना प्रश्न केले ना, आपल्याला कायदेशीर जाण्याची काहीच वेळ येणार नाही. आपण पूर्णपणे त्यांच्या आपल्याकडे राईट्स आण, आपण त्यांच्याकडनं मागून घेऊ शकतो. जीआर दाखवा आम्हाला, तुम्ही सर्वे करण्या अगोदर भरपाई कुठल्या स्वरूपात कुठल्या ऍक्ट नुसार देणार ते आम्हाला कळवा, नंतरच सर्वे करा. आता आपण त्यांना ठासून सांगितलं पाहिजे. तो काम आपला आहे, ते ना आपल्याला बनणार की याद्वारे तुम्हाला भरपाई मिळणार, नुकसान मोबदला मिळणार. आपण त्यांना सांगलं पाहिजे की कायदा असा आहे आणि अशा कायद्यानुसार आम्हाला भरपाई पाहिजे. आता थांबा अध्यक्ष साहेब, काय तुमचे मत असतील याच्यावर काही व्यक्त करा थोडे. हा बरोबर आहे तुमचं म्हणणं की बाबा आपल्याला जीआर प्रमाणे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. आणि ऐका, पहिली गोष्ट त्यांनी जीआर काढलाय का ते बघा. त्यांनी त्यांच्या ब्रिजचा जीआर काढलाय का? कारण जेव्हा बोर्डे साहेब आलेले ग्रामपंचायतमध्ये ते काय म्हणाले, तुम्हाला भरपाई मिळणार पण कुठल्या जीआर प्रमाणे मिळणार सांगा तुम्ही. सांगितलं, बोलले वाशीचा जो टीबीसी ब्रिज ऐका, वाशीचा 2023चा 9 मार्च 2023चा जो जीआर आहे त्याप्रमाणे पैसे मिळणार. आता ब्रिज इथून चाललाय, मग या जीआर प्रमाणे पैसे भेटले पाहिजे ना. वाशी कुठं राहिली नाही, आपला गाव कुठं राहिला? बोला काय हो नाही बोला, मग ते लोक स्पष्टीकरण द्यावं द्या ना. ते सॉरी तुम्ही काय नाही 23ला आला होता ही खरी गोष्ट, तुम्ही मीटिंग मध्ये बोला होता ना. सॉरी तुम्ही हजर नव्हता तेव्हा मी हजर होतो. आपली काल आम्ही जेव्हा आलो नागवा संघामध्ये, साहेब तिथं बघा, आपण नागवा संघामध्ये गेलो तेव्हा तुम्ही आम्हाला म्हणाला जी गावकीची जागा आहे किती एकर, बोला किती एकर आहे? बोला, 8 एकर 5 गुंठे. किती? 8 एकर 5 गुंठे आपली गावकीची जागा आहे. आणि आपल्याला साहेब असे म्हणाले की ती जी आपली गावकीची जागा आहे 8 एकर 5 गुंठ, त्याचा मला 2023ला नोटिफिकेशन आलेला ना. हो नाही, माईकवर बोलत आहे. नाही ऐका, हो सध्या हो किंवा नाही याच्यात उत्तर द्या आणि नंतर तुमचं स्पष्टीकरण पूर्ण द्या. नोटिफिकेशन आपल्याला आलं नाही, मी मागून घेतलं ते आपल्याला समज कोणाकडून?
ग्रामपंचायती नाही सॉरी भूसंपादन अधिकाऱ्याकडनं ते नोटिफिकेशन तुम्ही दाखवू शकता आम्हाला आता? हो मग दाखवा, मला बघायचं आहे ऍज अ हा बघायचं आहे. कारण जेव्हा तो नोटिफिकेशन येतो, आता साहेब म्हणाले ना ब्रिजच्या संदर्भात नोटिफिकेशन आला. आता एक सामान्य लॉजिकली जर विचार केला ना, आपल्याला विचार येईल म्हणत की जो ब्रिज येतो तो कशावरून ब्रिज जातो? कशावरून जातो ब्रिज? समुद्रातून ना. मग ते लोक विचारायला आपल्या गावकीनी तो आपला कर्तव्य बनत नाही का की त्यांना विचारायचा? आज जर गावकीच्या जागेचा GR आलाय, मग समुद्राचा नोटिफिकेशन आलाय, तर समुद्रातनं जो ब्रिज जाणार आहे त्याचं नोटिफिकेशन का नाही आला? तो येऊन गेलाच असेल किंवा नाही गेला असेल आपल्याला माहिती नाही. ते आपण विचारल्याशिवाय, कारण त्यांचा असं कर्तव्य असते, एफकॉन कंपनी किंवा जी काही कंपनी ब्रिजचा कॉन्ट्रॅक्ट घेते त्यांचा कर्तव्य असते की संबंधित गावांना, संबंधित क्षेत्रांना आपण पहिले नोटिफिकेशन देतो आणि नंतरच पुढच्या कामाला सुरुवात करतो. संपादन अधिकाऱ्याकडनं मला समजल्यानंतर त्याच्या ऑफिसमधनं मी घेऊन आलो. ते तुम्हाला मी आता देतो लागलं तर आता देतो लागेल तर. आणि त्याच्यानंतर काय तुम्ही म्हणताय की समुद्रातनं जो पूल येतोय त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं का नाही विचारलं? बरोबर, याच्याबद्दल काही नोटिफिकेशन नाही. मला माहिती पडलेलं नाही आणि आलेलं पण माहिती नाही. आले आहे म्हणजे तुम्हाला माहिती नाही की आलेच नाही? ते नाही, आलंच नाही असं मी म्हणत नाही. आलं असेल मी आता नाही. जर आले असतील तर ते गावकीचं ऑफिस म्हणजे जवळ ना आलेलं नाही आहे. हॅलो, हा ते मला माहीतच पडलं नाही. जे ऐका मला माहिती पडल्यानंतर त्यांच्याकडनं मागून घेतलं मी की जागेचा नोटिफिकेशन जागेचं. आणि काय सांगतो, जागेचा आपला जो हे आहे प्रस्ताव म्हणजे किंवा नावं बदलण्याचं काम ते 2-3 अडीच वर्ष जवळपास चालू होतं. त्याच्यानंतर आपली नावं चढली जागेवर म्हणजे हयात नवीन कमिटीची, कार्यरत कमिटीची, ती काहीतरी 7 ऑगस्टला वगैरे चढली, 7 जुलैला. आणि 23 जुलैचा तो GR आहे. 23 जुलैचा मला माहिती पडला की बाबा आपली नावं चढल्यानंतर तो याचा GR रेवस रेड्डी ब्रिजचा GR निघालेला आहे. म्हणून मी गेलो. त्याचा उद्देश काय होता की बाबा आपलं बाधित आहोत की नाही आहोत, तर त्याच्यात आपलं जे आम्ही 5 जण कार्यरत कमिटी आहे त्यांची नावं त्याच्यावर चढलेली होती, पण तो नोटिफिकेशन किंवा GR आपल्याला आला नव्हता. नाही आला. ऐका, ऐकून घ्या आता. ते अरे बाबा त्यांना मी नाही मागितलं, सांगितलं ना माझी चूक झाली असेल ती. हो, माझी चूक झाली ती, नाही मागितलं ती. बोलू शकता नाही. हे बघा, आता आपण यावर किती जरी चर्चा केल्या तरी फक्त चर्चा आणि वादावादी ही होणार. त्याने ऐकून घ्या. नाही, आमचा तुमचा नाही, मी बोलतोय तुम्हाला. नाही तुमच्या तेच तर बोलते ना मी. नाही मी काय बोलतोय, 1 मिनिट मी ते सांगते ना त्याचं उत्तर. एक मिनिट
एक मिनिट मान्य आहे तुम्ही गोष्टी बोलता त्या सगळ्या मान्य आहे. त्या चित्रामध्ये त्यांच्या चुका आणि 100% चुका आहे ते त्याने आता लगेच मान्य केले तुमच्या समोर. माय तुम्हाला येवायला लागला देवाची कृपा. तुम्ही आता तुम्हाला तेच सांगतो ना मी. अरे त्याला काय मी सांगते नाही आता पुढे. एक मिनिट तुम्ही तुमच्या वतीने बोलला लोक देव तुम्ही उत्तरं देता. गावकीला तुमची उत्तरं पाहिजे नाही गावकीला उत्तरं विचारा. कोणच्या वतीने कोण बोलू नका. मी कोणत्या वतीने बोलत नाही ना. ऐकून घ्या ना. तेव्हा त्यांना बोलू दे. त्यांची काय उत्तरं असतील नाही मान्य करता येत नाही. त्यांनी स्पष्टीकरण द्यावा. आता लढा चाललेला आहे आपला सर्वांचा नवापाड्याचा. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही सगळे सदस्य तुम्हाला पाठिंबा काय म्हणजे आमची नापासंगांची बातमी झाली किंवा त्यांना आम्ही मिटिंग बोलू किंवा काही बोलू आमच्याकडे अडचणी सांगत तेव्हा म्हणजे तुमच्या सभासदांची किंवा चांगला त्यांची काय नागवाना गरज नाही ते एवढं होणार. हे नागपूर सांगा कोण बोलला सांगा. कोण बोलला बली बोलला कोण बोलला सांगा. आता जर बली साहेब असे म्हणत असतील की नागवांना गरज नाही काय त्यांच्या ऐका हा तेच बोल थांबा मला कंप्लीट करू द्या. जर ते बोलतात जर बली साहेब बोलतात नागवांच्या वतीनं की नागवांना काय लेणं देणं नाही किंवा नागवांच्या बायकांना ते पाठवत नाही. जर नागवांनी स्पष्टपणे सांगावं ना आता मीटिंग मध्ये तुम्हाला गरज आहे की नाही आहे. मुद्दा हाच आहे गरज आहे की नाही किंवा आम्हाला पाठिंबा देण्याचा तुमचा हेतू आहे की नाही आहे. बाजूलाच होतो पण आयले मला या लोकांशी सांगितलंय काय तो काय बोलला आम्हाला काय त्यात सहीसाठीच हवा मी दुसरी कामं नाही. तो विषय तो बोलला आम्ही सही देणार नाही. मग का आम्ही काय प्रॉपर्टीवर सही मागत होतो. जो करंजा रेडी रस्त्याचा जो करंजा रेवत ब्रिज होणार आहे त्याची आपल्याला भरपाई मिळाली पाहिजे. हा मेन विषय आहे आपला. त्याला आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण एक कमिटी तयार करा. नवापाड्यात ग्रामस्थ लोक आहेत या सर्व एकत्र बसून आपल्या ज्या मागण्या असतील त्या पहिल्या आपल्या मागण्या मांडल्या पाहिजे तिथं आपण. आणि कलेक्टर तहसीलदार असतील MIDC असेल मंत्री असतील आमदार असतील यांना आपण एक त्यांचे पत्र पोस्टाने पत्र पाठवूया. आपण सुरुवातीपासून सांगतो पण का आपण मिटिंग करतो किंवा कंपन्या बंद करायला जातो. कंपन्या कायदेशीर चालले नाही काम म्हणून ते बंद होते. कायदेशीर असते तर आपल्यावर त्याची त्यांना कारवाई सुद्धा केली असते पण का करत नाही तर ते बेकायदेशीर काम चालू ठेवत त्याचे. लेटरचा उल्लेख केला बरा केला. तर आपल्याला लेटर जे द्यायचे आहेत आपला पहिला लेटर जाईल कलेक्टर म्हणजे लेटर एकच राहील त्याचा संदर्भ सर्व माहिती एकच राहील फक्त त्याचे ऍड्रेस चेंज होतील. तर पहिला लेटर जर कायदेशीररित्या आपल्याला जायची गरज लागली तर पहिला लेटर आपला जाईल कलेक्टरला दुसरा जाईल तहसीलला तिसरा जाईल फिशरीजला आणि मुंबई मॅरिटाईम बोर्ड MMD त्यांना एक जाईल आणि त्यांना पण जाईल आणि मंत्रालयामध्ये 22 ठिकाणी आपले लेटर जातील. कधी जातील जेव्हा आपण कायद्याने जाऊ तेव्हा. तर आता या मीटिंग मध्ये मला तर एक पण प्रश्नाचं उत्तर नाही आलं माझ्या मते तरी. तर ती प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर भेटावी अशीच माझी सर्वांकडे याचना आहे विनंती आहे. आणि साहेब म्हणाले की काका म्हणाले बाबा की वेदांसारखी मुलं पुढाकार घेतात म्हणून. अरे पुढाकार घेण्याची वेळ का आली मी तीच समजवतो ना तुम्हाला. पुढाकार घेण्याची वेळ का आली आज का आली बोला. तेच ना जर त्यांनी जर सर्वांनी
अजून द्या. अरे उत्तरच नाही भेटत ना. आता पप्पांनी पप्पा पण नाही बोलत मी, कुंदन नाका बंद, कारण मी आता या डायसवर बसलेलो आहे. त्यांनी जो एक प्रश्न केला की आतापर्यंत जी पुलाची कामं चालू आहेत त्याबद्दल आपल्या सदस्यांना किंवा आपल्या पुढाऱ्यांना काय माहिती आहे, त्याचा तर उत्तर आलाच नाही अजूनपर्यंत एक पण. तो उत्तर द्यावा ना पहिले. आठवणार नाही. जर आम्ही चुकीचं काही करत असलो ते पण आम्हाला सांगा ना, की या बाबतीत तुम्ही चुकता किंवा हे तुमचा तुम्ही जे करता ते बरोबर नाही. आम्ही आता जाऊ घरी. आम्हाला पण काही जास्त हे नाही पडली. आम्ही कशासाठी करतो? गावातल्या लोकांना काहीतरी मिळावा, आणि मिळावा नाही तो आपला हक्क आहे, आणि कायदेशीर हक्क मानतोय आपण भीक नाही मागत त्यांच्यासमोर. आपण आपला हक्क आपला भेटलाच पाहिजे, आपल्याला भेटलाच पाहिजे, आणि आपण घेऊच तो हक्क. किती कोण मध्ये आला, किती कोणी काड्या कुटक्या घातल्या ना, तरी तो हक्क आपण घेऊ. पाडण्याचा प्रयत्न करतात. ते बोलतात की नाकवांना गरज नाही. आता माझ्यामध्ये तरी सर्व नाकवं इथे उपस्थित आहेत. त्यांनी त्याची संमती द्यावी की तुमचा पाठिंबा आहे की नाही. म्हणजे याच्या पुढे आम्ही काही विचारणारच नाही. हा, म्हणजे ते आपण हे करून घेतले फॉर्म, यांनी ती सोसायटी कडून घेतले, ते मग वाटण्यात येतील परत ज्यांना गरज नाही त्यांना. मग सर्वे करायला आल्यावर आमच्यावर जोड नको त्या गोष्टींचा. मग साहेब सांगितलं ज्यांना गरज नाही त्यांच्या घरी जाऊच कशाला आम्ही? मग ज्यांना गरज नाही त्यांनी घेऊन जाऊ ते फॉर्म. कोणा सांगा तुम्ही तुमच्या गरज आहे ना, म्हणजे काय नाही मला बोलून देऊ नाही म्हणजे काय? त्यांच्याकडून काहीच उत्तर भेटत नाही. आता मगाचपासून आपण या विषयावर चर्चा चालू आहे का नाही? नाही, ऐकून घ्या ना साहेब. कुंदन नाकवा, माझं असं म्हणणं आहे की हा वैयक्तिक प्रश्न आहे नागवा लोकांचा. तर नागवा लोकांनी आम्ही विचारलो नागवा लोकांना, मला बोलू द्या. नागवा लोक बसलेले आहेत, ते म्हणजे सपोर्ट करतील नाही करतील ते त्यांना प्रत्यक्ष जर त्यांनी सर्वांसमोर सांगितलं तर बरं होईल असं मला वाटतंय. कारण मी बोलेल हा नागवा सपोर्ट नाही करत, ते खाली बसलेले आहेत, सर्वांनी सपोर्ट सांगितलं तर बरं होईल असं मला वाटतंय. वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे तो. मग तुम्ही आमच्या समोर मीटिंग मध्ये येऊन का बोलता नागवाना गरज नाही? तो वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे. मी नाही बोललोय, मी नाही बोललो. ते तुम्हाला बोलायचा अधिकार होत नाही. मग त्यांना जे वैयक्तिक येऊन बोललं बोललोय नाही. एक मिनिट, ठीक आहे, चर्चा चालली. आज तो जो बोलला बलिराम, ठीक, बरोबर, तुमचं सगळं बरोबर आरोप आहे. कारण जेव्हा चर्चा असते तेव्हा तो एखादा माणूस बोलतोय. आता ती नाकवाना गरज नाही, हे नाही, सुतावरची एखादी कॉमेंट्स येते. आता तो बलिराम काय देव घेऊन गेलाय, तो आज त्या मीटिंगला नाही. आता तो मीटिंगला नाही, त्यांनी काय वक्तव्य केलंय त्यावर काय. आता माझी तुम्हाला एक विनंती आहे, आता जे झाला ते झाला. कमाल यार तुमची. नाही, मी काय तुम्हाला बोलते. आता मला सांगा, ज्याने वक्तव्य केलाय तो बलिरामूच आहे नाही? आता रिअली ऐकून घ्या ना. हो आहे बाई, ते का त्यांची बाजू घेता असं नाही. मी तुम्ही एक मिनिट तो सांगा. आता हे बघा, तुम्ही तुमच्या मी बोललेलं त्यांना जमत नाही, तुम्ही सांगा बोल. थांबा आता थांबा. हो आईल बाई, थांबा ना जरा. तुम्ही आलो वादासाठी काय? तुम्ही पण नुसती चर्चा करता आहे का नाही? प्रत्येक गोष्टीला हे बघा ताई, तुम्हाला मी विनंती करतोय, तुम्ही जे काम करता त्याचं मी पहिलाच स्वागत केलेलं आहे. पण त्याला प्रत्येक गोष्टीला सीमा मर्यादा असते. कितीदा ते ऐकून घ्या. मग काय करायचं तुम्ही सांगा.
मध्ये या साईडला आहे ती आपली गावची आहे. तुमचा संमती आहे ना याला? अजून एकदा आहे नाही. आम्ही करू नये पुढे करायचं नाही. स्वतंत्र वादावाद जायचं नाही. आणि योजनेला राहील शेवटच्या आमची कोणा इथं जावाचं नाही ना काय? ठीक आहे. तुम्ही बोला बोला. आपण आपलं समर्थ वाद करायला मी करून दाखवू मिलो किंवा नाही मिलो पण करून दाखवू शेवटपर्यंत. मला पण सकाळी जरी मेलू नाही तरी माझ्या पुढे तुम्ही करा. पण थांबायचं नाही काय. अगोदर बली साहेब बोलले आता मी ते रिपीट नाही करत. अगोदर बली साहेब बोलले बरोबर की साधना आहे हाय ना आहे. आता ऍज अ नागवांचे रिप्रेझेंटेटिव्ह आपले शिवदास साहेब बोलत आहे की पुढाकार आहे की म्हणजे पाठिंबा आहे की नाही. मग माझाच नाही आजच्या गावकीचा म्हणणं असं आहे की त्यांना त्यांच्या तोडून बोलू दे ना. नाही ज्यांना गरज आहे त्यांना गरज नाही. त्यांना प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या तोडून बोलू दे ना. बलिराम बोलून गेला का आमची साथ नाही किंवा आम्ही तुमच्या सोबत नाही किंवा माझी बायको येणार नाही बरोबर आहे ना असंच बोलला नाही. आणि मी त्यावेळेला तुम्हाला सांगत होतो कारण तो मला बोललेला मी 13 तारखेला 12 तारखेला नाही तू 14 तारखेला मिटिंग लाव किंवा त्याच्यानंतर कधी पण लाव. मी बोललेलो ना 14 तारखेला मिटिंग लावते म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर. तुम्ही ऐकलं नाही. आजच मिटिंग 12 म्हणजे त्या दिवशी तुम्ही तर सांगते आजच लावा तरी पण मी 2 दिवसानंतर लावली. तर आणि त्याने सांगितलं 12 तारखेला पण नाहीच आहे. मला माहिती होतं नाही म्हणजे कमिटीवरचे 2-3 जण नाही आहेत. आता दीक्षित नाही दीक्षितची पण मला आधी सांगितलं होता. त्याच्यानंतर मल्हारने पण सांगितलं होतं की मी काका 12 तारखेला नाही. तुम्हाला मी बोललेलो ते सगळे आल्यावर आपण मिटिंग लावू. तुम्ही ऐकतच नाही म्हणून मला मिटिंग लावायला लागली. आता ते नाही त्यांनी बोललेल्या प्रश्नाची उत्तरं आम्ही कसे काय देऊ. ते पण जबाबदार व्यक्ती आहेत ना ते कमिटीचे जबाबदार व्यक्ती आहे कमिटीवर आणते. साहेब आता बली साहेब इथं आहेत नाहीत त्यांचा प्रश्न नाही. आता तर सर्व लोक इथं जमलेले आहेत ना मग ज्याचं त्याला बोलू दे ना. मग तेच अरे स्टार्टिंग पासून तोच म्हणणं आहे ना आपला. ज्याचा पाठिंबा आहे त्याने हो बोलावा ज्याचा पाठिंबा आहे त्याने नाही म्हणावं. म्हणजे पुढं काही करताना आपण काही विचारायचं नाही बरोबर ना. माझी विनंती आहे तुम्हाला काय चुका झाल्या गेल्या आता कसा करायचा आहे तुम्हाला परत एकदा मी सांगतो. देवाने आपल्याला संधी दिलेली आहे त्या संधीचा कसा सोना करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. आम्ही तुम्हाला बोलत नाही का तुम्ही हे करू नको ते करू नको त्यांनी जे काय करायचं आहे ते समाजाला काय मिळेल यासाठी सर्वांनी प्रामाणिक वेळ देऊन काम करा. जये तुम्हाला लागल तये सांगा चर्चाच करा आणि त्याच्यातून मार्ग काढा. त्याला 5 महिने जातील वरी जाईल ती सरकारी यंत्रणा आहे त्यांना काय मोठा तो विषय नाही. न्याय हक्कासाठी आणि कॅटेगरी तयार झाली का तो प्रश्न येणारच नाही का बाबा जो बाधित आहे त्याला आवरं येतील अबाधित आहे त्याला आवरं येतील. आणि तो प्रश्न जर आपण कायदेशीर मार्गाने सोडवणार असू तर ते विरोध असेलच कोणचा आणि करण्यासाठी असेल. ते केलं तर थांबा त्यांना अजून एक पॉईंट मांडायचा आहे. काय हरकत नाही मांडा पण वेदांत साहेब तुम्ही एक उद्दिष्ट ठेवा. तुमची मेहनत मग तुम्ही बोलता मग आम्ही केलं आणि आयला नाही लोक काही नसते. तुमचं कर्तृत्व तुमचा योगदान तो ठरवित असते. मी काय बोललो तू काय बोलला ते राजकारण आणि या समाजकारण राजकारण हे शब्द आहे. आपला स्वाभिमान योग्य त्यांचं अयोग्य झालं आता परत तेव्हा चर्चा नको. आपल्याला यांची मार्ग काढा. वेदांत तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला. परत एकदा विनंती करते कमिटी तुम्ही समाजहिताचे विषय असतील ते जातीने लक्ष देऊन त्याला मार्ग काढावा. म्हणाले की फक्त नवापाड्याचंच नाही अख्ख्या कोणाचं आहे तर
डॉक्युमेंट जमा केली, कोणी केली, कुठं केली, ज्यांच्या आधी म्हणजे जाऊ दे तो विषय. आता डॉक्युमेंट जमा केली ही खरी गोष्ट आहे. तर माझा वैयक्तिक म्हणजे माझं पण मत नाही, माझ्या गुरूंनी मला सांगितलेला एक आयडिया किंवा एक प्रयत्न आपण करू शकतो. आपण आपल्या सदस्यांना सांगू शकतो म्हणजे की आपले जे चेअरमन आहेत त्यांच्याशी आपण एक जाहीर सभा लावावी आणि हा जो काम चालू आहे हो हा बेकायदेशीर चालू आहे, सर्वांना मान्य आहे. मग जाऊ दे ना, 7 पाड्यात रीट जाऊ दे डायरेक्ट कोर्टमध्ये सोसायटीच्या तर्फे. आपल्याला एकटा नावापाड्याचं नाव नको पुढे यायला का उद्या तुर्कीचा पाड्याचं नाव नको पुढे यायला. जे काय होईल ते 7 पाड्याच्या संमतीने होईल ना, मान्य आहे की नाही. मग मला असं वाटतं की सदस्यांनी एक आपली चेअरमन साहेबांसोबत मीटिंग लावावी. कशा करता लावावी, हा जो मुद्दा आहे फक्त नावापाड्याचा नाही आहे, पूर्ण 7 पाड्यांचा आहे. मग 7 पाड्यांनी मिळून रीट करूया ना सदस्यांच्या म्हणजे आपल्या यांच्या सोसायटीच्या मार्फत आपण रीट करूया कोर्टमध्ये. नाही माझं नाव पुढे जाणार, नाही तुझं नाव पुढे जाणार, नाही कुठल्या आणखी पाड्याचं नाव पुढे जाणार, जे काय जाईल सोसायटीच्या नावानं जाईल. बरोबर ना. 7 पाड्याची मिटिंग लावूया सोसायटीमध्ये. चेअरमन साहेब आता बाहेर गेले कुठेतरी फिरायला, जे लोक जातात बंदीच्या टायमाला सर्व लोक फिरत जातात, ते पण तसे गेलेले आहेत. ते जेव्हा येतील तेव्हा मी चेअरमन साहेबांना सांगतो आणि एक मिटिंग लावून देतो. लावूया ती मिटिंग आपली फक्त नावापाड्याची नसेल, ती मिटिंग पुढे 7 पाड्याची असेल. कारण हा विषय फक्त आपला नाही, पूर्ण 7 पाड्याचा म्हणजे दुसरे लोक पण येतील आणि आलेली बरी पडतील. कारण जसं आपण एकत्र झालो ते पण एकत्र होतील, आपला प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह होतील. ती कोणाला विचारायला येणार नाही, स्पष्टपणे सांगतो. जे काय देवलाची बोर्ड लिहू किंवा गावात एखाद्याला हाक मारायला सांगू की असा आपला निवेदन किंवा पत्र द्यायचं आहे, त्यासाठी सह्या पाहिजे. तुम्ही येणार ना, वजन थोडा आवाज काढा, बस. आणि जर आता पुढं काही बोलायचं नसेल कोणाला तर इथं साहेब, तर आपण आपले पत्र व्यवहार करायचे आहेत आणि आपण ते करणार आहोत, एवढं स्पष्ट सांगतो मी. नाही साहेब, कारण ऐका जेवढा आपण डिले करू ना तेवढा त्याला डिलेच होईल. चांगला करतो त्या चर्चा करीत असताना ही मीटिंग घेऊया, ती मीटिंग घेऊया, मग परत आपण बोलता का नाही आपण कोर्टाच्या माध्यमांशी जावायचं आहे आणि आपल्याला करायचं आहे, वेळ जाईल हे जाईल. मग असं असेल तर मीटिंग करण्याचं कसं काय करायचं आहे. एक कोणता तरी एक मार्ग स्वीकारा, एक कोर्टाने जावायचं आहे, मग त्यासाठी लागणारी प्रोसिजर आहे ती तुम्ही चालू करा. आधी लेटर द्यायचे, अगोदर लेटर देऊ. जर लेटर मध्ये आपल्याला संतुष्टजनक माहिती भेटली नाही तर आपण कोर्टमध्ये जायचं, समजलं. पण प्रोसिजर दोन्ही चालू ठेवायला लागतील आपल्याला. मागणी करण्याचं आपल्याला कोर्ट नाही. जर कंपनी काम नाही करत बंद करी ना, कंपनीचं काम बेकायदेशीर चालूच आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 74 ऑफ LLRA ऍक्ट 2013 जो काम त्यांनी चालू केला आहे तो आपल्याला संमतीत घेतला नाही त्यांनी, किंवा कुठली जनसुनावणी त्यांनी केली नाही. केली जनसुनावणी मग ते कायदेशीर नाहीच आहे, तो एकदम बेकायदेशीर काम आहे. आपण त्याला घेतो येतो कोर्टात, आपल्याकडे अधिकार आहे. तो ऍक्ट कशासाठी बनतात, आपल्यासाठीच बनतात. जर पुढचं काय बोलायचं आहे नाही अध्यक्ष आहेत. हॅलो, आता बरेचशा विषयावर चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळं आणि बऱ्याचशा विषयाचं स्पष्टीकरण पण झालेलं आहे. त्याच्यामुळं मी असं जाहीर करतो की आजची मीटिंग संपलेली आहे.